कोकण रहिवासी समाज संघ आयोजित उद्या कोकणवासियांच्या हक्काचा आणि आपुलकीचा असा कोकणवासियांचा महामेळावा पुण्यामध्ये धायरी या ठिकाणी पार पडणार आहे। यामध्ये प्रमुख मान्यवर म्हणून मंत्री उदय सामंत त्याचबरोबर अदिती तटकरे या उपस्थित राहणार आहेत। पुण्यामध्ये कोकणातल्या लोकांसाठी हक्काचं कोकण भवन सिंहगड रोड या ठिकाणी व्हावं अशी इच्छा न्यूज अनकटशी बोलताना आयोजकांनी व्यक्त केली। नमस्कार, मी प्रकाश यादव, कोकण रहिवासी समाज संघाचा अध्यक्ष आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कोकणवासियांना एकत्र करण्याचं काम करतो संस्थेच्या माध्यमातून। आतापर्यंत जवळपास 10 ते 12 हजार लोक आमची इथे एकत्र आहेत। कोकणवासियांच्या सुखदुःखात, कोकणवासियांना येणाऱ्या अडीअडचणी या कुठेतरी सोडवण्याचं काम आम्ही संस्थेच्या माध्यमातून करतोय आणि गेल्या अनेक वर्षांपासून आमचं एक काम चालू आहे। संस्थेच्या माध्यमातून आम्ही जवळपास आतापर्यंत अनेक उत्सव राबवतो। त्यानंतर त्यामध्ये गणपती आलं, गणपतीसाठी आम्ही बसेस सोडतो। त्यानंतर आम्ही इथे कोकण भवनचा आमचा प्रमुख मुद्दा आहे। पुणे शहरामध्ये कोकण भवन उभं राहावं यासाठी आम्ही सर्व कोकणवासियांच्या माध्यमातून सीएम साहेब तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी देखील केलेली आहे। पुणे शहरात जवळपास आमचे 5 ते 6 लाख कोकणवासी वास्तव्यात आहेत आणि सिंहगड रोड येथे 12 ते 14 हजार कोकणवासी वास्तव्यात आहेत। तर त्यांना कुठेतरी एकत्रित करण्याचं काम आम्ही संस्थेच्या माध्यमातून करतो आणि याच धर्तीवरती आम्ही यावर्षी कोकणवासियांचा महामेळावा आयोजित केलेला आहे। या महामेळाव्यामध्ये कोकणातली जी आमची कला संस्कृती जपणारं जे शक्ती आणि तुरा हे हा कार्यक्रम आहे तो आम्ही आयोजित केलाय। त्यानंतर महिलांसाठी आम्ही हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केलाय। त्यानंतर महामेळाव्याच्या माध्यमातून समाज बांधव कोकणात एकत्र येतील असं आमचं नियोजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय। तसेच कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तसेच आमचे मार्गदर्शक आणि आमचे कोकणचे जे नेते आहेत उदयजी सामंत साहेब ते उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर महाडचे आमदार शिवसेना नेते भरतशेठ गोगावले उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर स्थानिक आमदार तसेच विविध पक्षातील राजकीय नेते देखील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त कोकणातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय जे कार्य करतात तर अशा मान्यवरांचा देखील आम्ही कोकण भूषण देऊन सन्मान करणार आहोत। असं आमच्या कार्यक्रमाचं एकंदरीत नियोजन आहे आणि जवळपास 3 ते 3.5 हजार लोक या कार्यक्रमासाठी उद्या उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर ह्या उपक्रमाच्या माध्यमातून कोकणची परंपरा दाखवण्याचा एक आगळावेगळा उपक्रम या आयोजकांनी हाती घेतलेला आहे। या कार्यक्रमामध्ये कोकणामधील जाखडी नृत्य आणि शक्तितुरा यांचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। त्याचबरोबर खास महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलंय। नमस्कार, कोकण रहिवासी समाज संघाने यंदाच्या वर्षी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे। गेले 2 ते 3 वर्ष ही संस्था कार्य करत आहेत, परंतु यावर्षी आणखी जोराने संघाच्या पदाधिकाऱ्यांनी थोडं हे करून महिलांसाठी हळदी कुंकू वगैरे नेमलेले आहे। त्यामध्ये महिलांसाठी लकी ड्रॉ अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। वेगवेगळ्या भेटवस्तू वगैरे आहेत। संस्था अत्यंत मेहनतीच्या जोरावरती हे सगळं कार्य करत आहे। संस्थेचा यातून एकच उद्देश आहे की महिला सक्षमीकरण व्हावं, कुठेतरी कोकणातल्या सर्व महिला एका ठिकाणी येऊन सगळ्या गोष्टी कार्यरत कराव्यात, एवढाच संस्थेचा उद्देश आहे आणि या उद्देशांतर्गत आपण हा उपक्रम यावर्षी राबवत आहोत।